अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, धनाचे मार्ग आपल्या घरामध्ये चहूबाजूने खुले होण्यासाठी आणि आर्थिक वृद्धी झपाट्याने होण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढण्यासाठी आणि आर्थिक बरकत येण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे। हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात केल्याने किंवा जेवढा जास्त या मंत्राचा दिवसभर जप केल्याने तुमच्या आयुष्यात तितकीच जास्त आर्थिक प्रगती व्हायला लागेल। या मंत्राने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाईल। बघा समाजामध्ये बरीचशी लोक अशी तुम्ही बघत असाल, तुमच्या अगदी आजूबाजूला किंवा तुम्ही स्वतःही त्याच्यामध्ये असाल की एखादा ठराविक एखादा नंबर असतो की तो नंबर आपल्यासाठी आपल्याला लकी वाटत असतो। मग आपल्या घरात 4 गाड्या असतील, 3 गाड्या असतील, सगळ्या गाड्यांवरती आपण तोच नंबर टाकत असतो। कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जात असताना किंवा कुठल्याही एखाद्या विशिष्ट कामासाठी जात असताना आपण एखादा मंत्र म्हणतो, कारण तो मंत्र आपल्यासाठी आपल्याला महत्त्वाचा वाटत असतो किंवा तो मंत्र आपल्याला लकी वाटत असतो। बऱ्याच वेळा एखादी पूजा करत असताना, बऱ्याच वेळा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी असेल, नोकरीसाठी असेल किंवा एखाद्या प्रमोशनसाठी असेल, कुठल्याही कामासाठी जात असताना आपण एखादा मंत्र म्हणत असतो, एखाद्या देवाचा जप करत असतो। जसं की मी एखाद्या परीक्षेसाठी जात आहे किंवा एखादं महत्त्वाचं काम हातात घेतल्यानंतर मी श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत आहे, कारण मला माहिती आहे की ती एक ऊर्जा माझ्या पाठीशी उभी राहणार आहे किंवा ती एक ऊर्जा मला साथ देणार आहे। असा नंबर असेल, अशी एखादी तारीख असेल किंवा एखादा असं मंत्र असेल जो आपल्यासाठी आपल्याला लकी वाटत असतो आणि बरोबर तो नंबर, ती तारीख किंवा ती गोष्ट आपल्याला बरोबर आपल्या आयुष्यामध्ये एक ऊर्जा देत असते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच ऊर्जा देणारा, आपल्या आयुष्यात नशीबवान ठरणारा, आपलं नशीब बदलवणारा, आपल्या नशिबाला साथ देणारा एक मंत्र सांगणार आहे। तुम्ही दिवसभरात जेवढा जास्त त्या मंत्राचा जप कराल ना, तितका जास्त तो मंत्र तुम्हाला साथ देईल आणि तितका जास्त तो मंत्र तुमच्यासाठी सिद्ध होत जाईल। बघा या उपायाने किंवा या मंत्राने तुमच्या आयुष्यात तुम्हाला आर्थिक बरकतही येईल, लक्ष्मीही तुमच्याकडे खेचली जाईल आणि धनाचे जे काही मार्ग आहेत हे मार्गही खुले होत जातील। आता काय उपाय आहे, कुठली सेवा आहे, कुठला मंत्र आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्या आयुष्यामध्ये जितकेही धनाचे मार्ग बंद झालेले आहेत किंवा जितकंही तुमचं कुणाकडनं पैसा येणार असेल, जितकीही तुमची आवक कुठेतरी अडकलेली असेल, काम केलं आहे, कॉन्ट्रॅक्ट माझं पूर्ण झालं आहे पण पैसाच येत नाही, बऱ्याच वेळा असं होतं की पैसा अडकून राहतो, कुठेतरी कर्जाचा डोंगर साठतो। एखाद्या व्यक्तीने उसने 1 लाख रुपये घेतलेत, आज 10 वर्ष झाली पण एकही रुपया फेडलेला नाही। अशा कुठल्याही समस्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही ही रेमेडीज किंवा हा उपाय अवश्य करू शकता। यासाठी गुरुवार, शुक्रवार किंवा कुठलीही पौर्णिमा लागणार आहे, ठीक आहे। याची सुरुवात पौर्णिमेपासून, गुरुवारपासून, शुक्रवारपासून किंवा मग मंगळवारपासून करायची आहे, कारण हे 4ही वार किंवा 4ही दिवस जे आहेत ते माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारे वार आहेत। आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्या समोर बसायचं आहे, ठीक आहे। दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही ही सेवा, हा उपाय करू शकतात। यासाठी आपल्याला 1 रुपयांचं किंवा एखादं 5 रुपयांचं एक कोरं करकरीत नाणं लागणार आहे, ठीक आहे। आपल्या देवघराच्या समोर तुम्हाला एक छोटं ताम्हण प्लेट ठेवायचं आहे, त्याच्यात 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं हे नाणं ठेवायचं आहे। याच्यावरती थोडंसं दूध पाणी घालायचं आहे, हे नाणं स्वच्छ पुसून धुवून घ्यायचं आहे। एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घालून त्याच्यावरती हे जे 5 किंवा 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे ते ठेवायचं आहे। वरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप असं सगळं काही ते नाण्याला अर्पण करायचं आहे।
ते करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे नाणं तुम्हाला ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर त्या कापडाला एक घट्ट गाठ मारून त्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे. आता काय करायचं, सगळ्यात अगोदर हे जे काही नाणं तुम्ही घेतलेलं आहे ते स्वतःवरून 11 वेळा ओवाळायचं आहे. स्वतःचं नशीब पहिले बदलवायचं आहे, स्वतःचं भाग्य उजळवायचं आहे. त्याच्यासाठी स्वतःवरून तुम्हाला हे जे नाणं आहे ते 11 वेळा उजवीकडून डावीकडे असं तुम्हाला 11 वेळा ते ओवाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे नाणं आपल्या उजव्या हातात घ्यायचं. ठीक आहे, आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि आता जो मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा. ओम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा. हा मंत्र 108 वेळा हे नाणं हातात घेऊन म्हणायचं आहे. त्याच्यानंतर हे जे नाणं आहे किंवा ही जी पोटली आहे ही देवघरातच ठेवून द्यायची आहे. माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायची. रात्री जेव्हा झोपायला जाल तेव्हा झोपण्यापूर्वी ही पोटली तिथून उचलायची देवघरातून आणि आपल्या उशीखाली ठेवून द्यायची. उशीखाली ठेवत असताना किंवा उशीखाली ठेवल्यानंतर पुन्हा एकदा 108 वेळा हा मंत्र म्हणायचा. ठीक आहे, तुम्ही जेवढ्या जास्त वेळा या मंत्राचा जप कराल ना तेवढा जास्त तुम्हाला याचा लाभ होईल. ठीक आहे, हा मंत्र 108 वेळा रात्री झोपताना म्हणायचा. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नानासाठी तुम्ही जेव्हा आंघोळीला जाल, आंघोळ झाली, कपडे वगैरे परिधान झाले, सगळं काही झालं की त्याच्यानंतर ही पोटली त्या उशीखालून काढायची, घराच्या बाहेर पडायचं आणि जिथेही तुम्हाला एखादा गरीब व्यक्ती दिसेल, एखादा दान मागणारा व्यक्ती दिसेल, एखादा साधू दिसेल, भिक्षेकरू दिसेल, काहीच नाही दिसलं तर एखादं लहान बाळ जरी तुम्हाला दिसलं तर त्या व्यक्तीला हे नाणं दान करायचं. काय तर त्या व्यक्तीला ते नाणं दान करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर दान करून झालं की त्याच्यानंतर घरी येऊन तुमची जी कामं असतील ती करू शकतात. पुन्हा पुढचा शुक्रवार आला, पुन्हा पुढचा मंगळवार किंवा गुरुवार ज्या दिवसापासून ही सुरुवात केलेली आहे, पुन्हा त्याचा नेक्स्ट आठवड्यातून तो वार आला की पुन्हा 5 किंवा 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, त्याचं विधियुक्त पूजन करायचं, हा मंत्र म्हणून ते नाणं अभिमंत्रित करायचं, रात्री झोपताना ते उशीखाली ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते नाणं दान करायचं. असं ओळीने तुम्हाला 7 शुक्रवार किंवा 7 मंगळवार किंवा 7 गुरुवार करायचे. ओळीने एकही दिवस स्किप न करता, म्हणजे एकही वार तो न सोडता तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. मध्ये मासिक धर्म आला तर तो फक्त एखादा दिवस सोडायचा आहे, बाकी कंटिन्यू 7 शुक्रवारांमध्ये तुमच्या घरात आर्थिक आवक वाढायला लागेल, लक्ष्मीची प्राप्ती होईल, धनलाभ व्हायला सुरुवात होईल, घरामध्ये पैसा यायला लागेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागेल. आता असं नाही आहे की हा उपाय केला म्हणजे करोडो रुपये येतील, पण जिथे काहीच नव्हतं तिथे काहीतरी येईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हा उपाय मी गेल्या वर्षीपासून म्हणजे बऱ्याच वेळा केलेला आहे आणि तुम्हाला मी खरं प्रामाणिक सांगते, या उपायाने माझ्या आयुष्यात खरंच मला खूप लाभ झालेला आहे. मी बऱ्याच लोकांना हा उपाय सांगितलेलाही आहे आणि त्याच्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास हा उपाय सगळ्यांसोबत शेअर करत आहे. फक्त तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला कळणारही नाही की घरात कसा पैसा येतो, कुठून पैसा येतो, काय होतंय. जिथे बरकतच नव्हती, काहीच नव्हतं, तिथे काहीतरी व्हायला लागेल. घरात कुठून ना कुठून का होईना पण पैसा यायला लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.